सुट्टी संपत आली तशी घराकडे जायची वेळ झाली. तशी बायकोनी पटकन बॅगा भरून निघायची ऑर्डर सोडली. गाडी पण भरली आणि लॉक पण केली. सुट्टी संपून घराकडे निघतील ती पोरं कसली. असं तसं कसं तरी करून पोरं पण भरली, गाडी पण भरली, बॅगाही भरून गाडीची पुढच्या प्रवासाकडे वाटचाल चालू झाली. प्रवास चालू झाला म्हटलं की पाऊस तरी कशाला लांब राहतो. तो बिगडी आला आणि प्रवासाच्या सोबतीला आमच्या बरोबर चालू लागला. आता ही मेंढरं घराकडे न्यायचं म्हटलं की तोंड पाडून बसले. आता ह्यांची मर्जी राखायची म्हणजे काहीतरी करायची वेळ आली. रुसवा काढायला काय मग मेंढरं आणली हॉटेलला. लाईटच्या उजेडात कसा बसा टेबल दिसला बाबा. शेवटी पोरच ती कोणासाठी कशाला थांबतात. बघितलं मेनू कार्ड की दिली ऑर्डर. आली ऑर्डर की स्वतःहून स्वतःचं वाढून घेतलं की चालू केलं. जेवण होईपर्यंत दाजी गेले अंजलीबाईला घेऊन. दाजी गेलं म्हटल्यावर बहीण तरी कशाला थांबती मागे. दोघं येईपर्यंत काय करावं म्हणून गेलो पानावाल्याकडे. तर पानावाल्याने पान द्यायचं सोडून तोंडात जाळ टाकला. मग काय पानाचा जाळ आणि ट्रॅफिक मध्ये गाडीचा धूर बरोबरच की. मग काय जाळ धूर काढत आलो बाबा कसं तरी घरी. आणि झाला अशा पद्धतीने दिवाळीच्या सुट्टीचा शेवट. चला तर मग भेटू उद्या आणि करूयात पुन्हा एकदा नव्या दिवसाची नवी सुरुवात.